सो गाईस तुम्ही बघू शकता आज फायनली आमचा 2 वर्षाचा प्रवास संपलाय. ITI आमचा संपलेला आहे आणि अशा प्रकारे आमचा शेवटचा दिवस. परत तुम्ही आम्हाला या फ्रेम मध्ये नाही बघू शकणार कारण की अशीच मस्ती करत आमची 2 वर्ष कसे गेले. आम्हाला वाटत होतं की आम्ही एक येरून चुकी केली पण नाही. आम्ही एक आठवणी बनवल्या आणि मस्ती केली आणि तुम्हाला पण हसावलं. आम्हाला कधी विसरू नका. आम्हाला विसरू नको. काय चालू विसरला तसा जाऊ दे संदीप जाते. आता लय वाईट वाटतंय आम्हाला. मला बरं वाटलं. चला एक लोक बोलले की लास्टला पण रडत नाही. आता एक आम्ही सुटलो या जाचातून या तुरुंगातून. त्याच्या खुशीमध्ये संदीप आम्हाला एक प्रोटीन बार केला होता. मला किलो भाई. तर गाईस जास्त तर 1-2 अभय गेला बेचारा कारण त्याला सरांनी थांबवलाय. अभय सरांचं आणि अभयचं नातं अटूट आहे. यादव आणि आम्ही बाकी सर्व निघालो. सरांनी त्यांच्या मुलांना म्हणजे मुलाप्रमाणे वागवलं. त्याला आपण एकमेकांना इंटरव्ह्यू घेऊ. चल तुला कसं वाटलं 2 वर्ष? मला 2 वर्ष काय नाही वाटलं कारण की माझे असे पण कॉलेजमध्ये जाणंच होते. फक्त एवढंच आहे कॉलेज आणि ITI मध्ये लय फरक आहे. चुकून कॉलेजला ITI समजू नका आणि ITI ला कॉलेज समजू नका. बस डेरे तुला काय म्हणायचं 2 वर्ष? काय नाही जिरली काय विषय नाही. काय बोलते अजून कोणता चुकीचा विचार करू? अरे BA चालू ना आपला. ITI बद्दल 2 शब्द बोल. 2 शब्द 2 वर्ष कसं वाटले तुला? काय वाटलं 2 वर्षात कसं वाटलं सांग ना. बऱ्यापैकी होतं 2 वर्ष. काय गेलं शिकाय तसं गेलं. काय शिकाय 2 वर्षात काय काय नाही. ट्रेन मध्ये बसलो पहिल्यांदा. कोणत्या प्लॅटफॉर्म गाडी बघायचं फक्त कुठे गाडी आली असं का. काय नाही गाईस मला चांगलं वाटलं. आहे बऱ्यापैकी. काय नाही. ITI करायचं असेल तर करू शकता. जर तुम्हाला 2 वर्ष बरबाद करायचं असेल तर गाईस पण 2 वर्ष आपण एवढं वाईट बोललं त्यांना. नाही जरा चांगलं तरी वाटतंय पण guys. आम्ही जरा एवढे नाव level ठेवलं पण आम्हाला आमच्या मनातून ITI बद्दल चांगल्या फिलिंग आहेत ते तुम्हाला दाखवणार नाही. कारण नाही ब्लॉग पण केले चालेल हा खांदा तू काय ITI नंतर इथे यायला लागलं असं वाटतंय. मिस्त्री कामगार गाईस ITI चांगलं झालं काय आता आमचे 20 तारखेला पेपर. तर आम्हाला थोडंसं फार टेन्शन आहे असं तुम्हाला वाटत असेल पण आम्हाला नाही. आणि की आम्ही गेल्या वर्षी न अभ्यास करता पण पास झालेलो. ह्या वर्षी पण तसंच करणार आहे. ITI पोरं कधी अभ्यास नाही करत. आमचा गोजो सातारो आणि यो कोण 2 वर्ष झालं काहीच. तुम्हाला सांगतो मी पहिला जेव्हा ITI ला ऍडमिशन घेतलं तेव्हा मी सिंगल होतो पण ITI सोडता मी 2 बॉयफ्रेंड झाले. हा पोरगा आहे. यांनी मला चॅलेंज दिलेलं की ITI संपायच्या अगोदर तू तुझी GF बनवून दाखव आणि मी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि मी ते करून दाखवलं. पण या काय यांनी गद्दारी केले सांगू द्या सगळं. बाकी काय नाही. तुला कळलं हा ITI संपायच्या टायमिंगला त्यांनी स्वतःचे लायकी दाखवला रंग दाखवायला सुरुवात रंग केली. दाखवला. शर्ट जसा रंग बदलतो तसा याने रंग बदललाय. जाऊन दे सर. येस सर माहिती आहे का तुम्ही इंडियन लेटन भरला का? नाही ना. अरे प्रोटीन बार नाही माहिती आम्हाला. तर किती काय नाटक करणार तू? तर आता आमचे नाटक संपलंय तर तुम्हाला 2 वर्ष वाईट वाटतंय आम्हाला. थोडंफार दुःख राहतंय. परत आम्ही तुम्हाला या फ्रेम मध्ये नाही दिसणार. बरं वाटतं. ते बोलले बरं झालं आता लोकांना दिसणार. कोण बघते काय? देखना कोण जात आहे तुम्ही. तुला याला पण नाही बघायचं आम्हाला तरी पण बघतो जबरदस्तीने. अरे नको ना. चला गाईस. काय आता आम्ही फायनल चाललोय घरी आणि हा आमचा शेवटचा ब्लॉग असेल. हा रस्ता पण बघून घ्या गाईस. गाईस तुम्हाला यायचं असेल तर या रस्त्याला काय तुम्हाला यायचं असेल या रस्त्याला. खरं सांगू तर 2 वर्ष अगोदर मला संदीप भेटला. संदीप म्हणजे चांगला मित्र आहे संदीप सारखा. किती कडे करणार विचार? हा ना. संदीपने आमच्यापासून खूप गोष्टी लपून ठेवल्यात पण आम्हाला त्या अजूनपर्यंत नाही समजल्या. चला guys, संदीप एक bye. वाक्य बोललेला. थांबा. संदीप बोललेला? एक वाक्य बोललेला. तुम्हाला मी ITI संपायच्या टायमिंगला माझ्या आयटमचं नाव सांगणार आहे. अरे. काय जातात तर रिव्हील करणार आहे. सरीना. आणि तिचं नाव आहे सरीना. असे आयटम असते तर मला पण सांगा भेटली तर काय तुम्हाला फालतूगिरी आवडली असेल 4 मिनिटाची ती तुम्ही बघतलात. आमचे लास्टचे मोमेंट आहेत म्हणून मी कॅप्चर केलं. बाकी काय नाही. थोडे कॉन्फिडन्सची कमतरता.
तर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब विसरू नका. असं नक्की या. शर्ट पाडलं. लास्ट मोमेंट. आयटीची पोरा काय चॉकलेट